ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आपण बघतोय अर्जुनला काल भास झाला होता ना शेवटी मालिकेच्या, की सायली त्याला वाईट नवरा म्हणतीये. आता तो विचार करतोय, खरंच की मी फारच वाईट नवरा आहे, पण कसला भास झाला मला. माझ्या मनातली सायली समोर दिसली, मी खरंच खूप वाईट नवरा आहे. मी हे डिनाय नाही करू शकत. मला माझ्या बायकोच्या आवडीनिवडी माहितीच नाही. तेवढ्यात कल्पनाताई येतात तिथे. अर्जुनला वाटतं सायली आली आहे. तो म्हणतो की बायको दार उघडाई ये. कल्पनाताई म्हणतात, काय रे, तुला लिस्ट बनवायला सांगितली होती, त्याचं काय झालं. अर्जुन आता गडबडून जातो आणि म्हणतो, अगं मम्मा, ती लिस्ट ना. आता कल्पनाताई त्याच्या समोर असलेल्या वहीला चेक करतात, काही लिहिलं असेल का याने बघतात. अर्जुन म्हणतो, मम्मा मला काही कळलं नाही ग, काय लिहावं सायलीबद्दल. कल्पनाताई म्हणतात, कळलं होतं मला. मगाशी जे खेळ खेळत होतो ना तेव्हाच कळलं की तुला सायलीच्या बाबतीत काही माहिती नाहीये. काय रे अर्जुन, कमीत कमी सायलीबद्दल 3-4 गोष्टी तरी तुला माहित असायला हव्या होत्या ना. अर्जुन आता कान पकडून सॉरी म्हणतो. आणि मग कल्पनाताई त्याला असं जवळ करतात आणि त्याच्या कानात सांगतात, उद्या सकाळी 5 वाजता खाली आहे. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, 5? कल्पनाताई हळूहळू म्हणत असतात, अरे हो, 5 वाजता उठून खाली आहे. उद्या आपण सायली डे साजरा करणार आहोत. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, 5? अगं सायली उठते ना पण 5 वाजता. तिने अलाराम सेट करून ठेवलाय तसा रोजचा. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, मग तिचा अलाराम कसा बंद करायचा ही जबाबदारी तुझी आहे. अरे एक दिवस तरी जरा वेळ झोपू दे की तिला. आणि तू पण बघ जरा, नाही पहाटे उठून काम केल्यावर कसं वाटतं तुलाही कळेल ना जरा. तसं पाहायला गेलं तर अर्जुनला जरा टेन्शन आलं एवढ्या सकाळी उठायचं. कल्पनाताई पुढे म्हणतात, उठ जरा, सकाळी 5 वाजता तू खाली आला की मग आपण कामाला लागूयात. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं, हरकत नाहीये, उद्या माझ्या बायकोला फुल आराम देऊयात. कल्पनाताई म्हणतात, आता हे घे आणि या वहीवरती एक लिस्ट तयार कर. अर्जुन म्हणतो, हो करतो मी, त्याला तरी काय लागतंय, करतो. कल्पनाताई म्हणतात, कर, खरं खरं कर. असं म्हणून त्या निघून गेल्यात. पण आता याला कुठे काय कळतंय सायलीच्या आवडीनिवडी काय लिहाव्यात. आता कल्पनाताई गेल्यावर टेन्शन आलं त्याला पुन्हा. काय लिहू मी, मला तर काही सुचतच नाहीये, काय लिहू सायलीच्या आवडीनिवडी. म्हटला तर खरी, पण आता त्याला काही सुचेना. तर आता तो त्याच्या त्या म्हणजे पुस्तकाच्या कंपार्टमेंटमध्ये काहीतरी ठेवायला जातो आणि तिथे त्याची जी शाळेतली स्लॅम बुक आहे ना ती खाली पडते. आणि आता त्याला अचानक मग ती स्लॅम बुक बघून आयडिया येते. तो विचार करतो, अरे वा, स्लॅम बुक, म्हणजे मी सुद्धा आता सायलीला ही स्लॅम बुक भरायला सांगतो. ब्रिलियंट आयडिया आहे यार. म्हणजे मला लगेच कळेल की सायलीला काय काय आवडतं आणि काय काय नाही. लगेच ऑर्डर करतो. असं म्हणून त्याने त्याचा फोन घेतलाय आणि स्लॅम बुक ऑर्डर केली आहे. कोणी शाळेमध्ये असताना स्लॅम बुक भरल्यात मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्याकडे पण होती एक छोटीशी स्लॅम बुक. तर बघा, आता मैपतचा माणूस आलाय. मैपत नशेमध्ये असतो नेहमीप्रमाणे. मैपतचा माणूस येऊन मोबाईलमध्ये त्याला सुभेदारच्या फॅमिलीचे फोटो दाखवतो आणि म्हणतो, साहेब, तुम्ही सांगितलं होतं ना सुभेदारच्या घरामध्ये सगळ्यांची माहिती काढायची. आता इथे ना प्रेक्षकांना नुसतं त्यांनी ते सस्पेन्सवाला म्युझिक लावलंय आणि प्रत्येकाचे फोटो दाखवून तो माणूस काहीतरी बोलतोय मैपतशी, जे आपल्याला ऐकवलेलं नाहीये. मैपत त्या माणसाच्या मोबाईलमध्ये प्रत्येक सुभेदाराचे फोटो बघतोय. मग तो माणूस म्हणतो, साहेब, उडवायचं का सगळ्यांना एकत्र, तुम्ही फक्त सांगा. त्यावर मैपत म्हणतो, अय बाबा, तुझा मेंदू आहे ना, तेवढंच बोल. सगळ्यांना एकत्र खपवायचं असतं तर मी त्यांची वेगळी वेगळी माहिती तुला गोळा करायला सांगितली असती का? नाही ना. प्रत्येक सुभेदाराला वेगवेगळं करून त्यांचे हाल हाल करून मारायचं, कळलं का? मांजर कशी उंदराला खेळवत खेळवत मारते तसं मारायचं, कळलं का? म्हणजे आपण मांजर आणि मेलेला उंदीर कोण? तर तोच अर्जुन सुभेदार. मग त्याचा माणूस विचारतो, मग साहेब पहिल्यांदा कोणाला खेळवायचंय यांच्यामधलं? त्यावर मैपत म्हणतो, काय म्हणाला? मग तो माणूस पुन्हा विचारतो, साहेब पहिल्यांदा कोणाला खेळवायचंय यांच्यामधलं? मग आता मैपत जरा विचार करतो आणि म्हणतो, अर्जुन सुभेदारच्या बहिणीला. लग्न झालंय तिचं, नवरा फॉरेनला असतो, आधीमधी केव्हा माहेरी येते त्याची माहिती काढा. पहिला बाण मारायचा त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला आणि तो लागणार डायरेक्ट अर्जुन सुभेदारच्या छाताडात. असं तो बोलतो आणि त्याच्या हातात जे काही येते खात असतो. तर अर्जुन इकडे सायलीची वाट बघत असतो. खरं तर प्रेक्षकांनो, इथे जरा शंका आली आहे मला. जर मैपतने असला काही उद्योग केला तर डायरेक्ट त्याच्यावर शंका येणार नाही का अर्जुनला? तरी पण मैपत एवढी रिस्क घेतोय.
मैपत जरा हिमतीचाच असं म्हणायला हरकत नाही. बघू पुढे काय झालंय. आता अर्जुन सायलीची वाट बघत असतो. सायली येते तिथे आणि म्हणते, अहो दूध मागितलं होतं ना, हे घ्या ना. अर्जुन म्हणतो, ठेव तिथे, थंड झाल्यावर घेतो. त्यावर सायली म्हणते, बरं ठेवते, पण हे तुम्ही काय करताय, काय लिहिताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, अगं मी माझी जुनी पुस्तकं चाळत होतो, त्यात स्क्रॅपबुक सापडली माझी. स्क्रॅपबुकच म्हणाला तो, म्हणजे मी व्यवस्थित ऐकलं बरं का. आता सायली विचारते, हे काय असतं नेमकी, काय गंमत असते. आता अर्जुन म्हणतो, अगं काय आहे ना, यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींची माहिती सगळी लिहून ठेवायची असते. म्हणजे बघ, म्हणजे माझ्या मित्रांना काय काय आवडतं, मी माझ्याबद्दल पण अशीच माहिती लिहिली आहे. मला काय काय आवडतं, म्हणजे माझ्या कॉलेज समोरचा डोसा, माझे बेस्ट फ्रेंड कोण, चैतन्य आणि कुणाल, आणि सगळ्या डिटेल्स, म्हणजे आपल्या आवडीनिवडीच्या सगळ्या डिटेल्स यामध्ये लिहायच्या असतात. तुला माहितीये, अगं अशी स्क्रॅपबुक मी चैतन्य, कुणाल, अस्मिताई सगळ्यांकडनं भरून घेतली होती. सायली म्हणते, अरे वा, किती छान, माझ्या शाळेत बाई काही नव्हतं असं. त्यावर अर्जुन म्हणतो, काय, अगं तू अशी स्क्रॅपबुक नाही भरली, थांब मी तुला एक स्क्रॅपबुक देतो भरायला. असं म्हणून आता त्याने जी नवीन स्क्रॅपबुक ऑर्डर केली ना, ती सायलीला दिली आहे भरायला. आणि म्हणतो कसा, हे बघ बायको, माझ्याकडे ही अशी मस्त नवी स्क्रॅपबुक आहे आणि ही तुझ्यासाठी. आता सायली महा चॅप्टर आहे. तिच्या लक्षात आलं, तिला तेव्हाच कळलं की अर्जुन हा सगळा उपद्व्याप का करतोय. सायली त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते, अहो काय गंमत आहे नाही, तुम्हाला तुमची जुनी स्क्रॅपबुक अचानक सापडली आणि त्याचबरोबर या 2 कोऱ्या, अगदी करकरीत कोऱ्या स्क्रॅपबुक सापडल्या. काय बाई योगायोगे नाही. अर्जुनला कळतंय सायलीला हे कळलंय. अर्जुन म्हणतो, हो 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 योगायोगच आहे. सायली म्हणते, खाली जो गेम खेळलात ना तुम्ही, तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल काही माहिती नाहीये, त्यामुळे स्क्रॅपबुक अवतरल्या वाटतं. देवी आई, किती बाई चांगला नवरा दिला मला तू, किती प्रेम करतो माझा नवरा माझ्यावर. अर्जुनला आता छान वाटतं सायली असं बोलते तेव्हा. सायली म्हणते, पण बायकोच्या मनातलं शून्य माहिती आहे माझ्या नवऱ्याला. अर्जुन म्हणतो, सॉरी न गं सायली, अजून किती लाजवणार आहेस मला. अर्जुन म्हणतो, अगं काय झालं, KYP गेमचं एक्सटेन्शन समज, प्लीज भर न गं ती स्क्रॅपबुक. सायली म्हणते, मी कुठे म्हटलं की मी ही वही भरणार नाही, मी तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करते, तशी मी ही वही भरेल, पण तुम्ही ही वही पुन्हा भरायची गरज नाहीये, कारण मला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहे, म्हणूनच तर मी खालच्या गेममध्ये जिंकले ना. अर्जुन म्हणतो, मी तरी सुद्धा पुन्हा भरणार बायको, चल कम ऑन, तू पण भर आणि मी पण भरतो ही वही, लिही ग तुला काय काय आवडतं ते. आता सायली तिच्या आवडीनिवडी त्या स्क्रॅपबुकमध्ये लिहायला लागते. अर्जुन आता विचार करतो, ही स्क्रॅपबुक वाचून तुझ्या बालपणीबद्दल मला काहीतरी कळू देत सायली, हे तो मनात बोलतोय आणि पुन्हा म्हणतोय मनात की तुझा पास्ट मला काहीतरी कळेल, म्हणजे तुझ्या आईबाबांचा शोध घ्यायला मला मदत होईल. प्रेक्षकांनो, मालिकेचा नवीन प्रोमो आलाय, ज्यामध्ये सायलीला कळतं की अर्जुन तिच्या आईबाबांचा शोध घेतोय, कारण अर्जुनला सायलीच्या शाळेतलं आय कार्ड सापडलंय म्हणे. पण सायलीला जेव्हा कळतं की तो तिच्या आईबाबांचा शोध घेतोय, तेव्हा ती त्याला रिक्वेस्ट करते की माझ्या आईवडिलांचा शोध घेऊ नका, कारण माझ्या जवळ जे जे माझे लोक आलेत ते नेहमी दूर झालेत. मी तुम्हाला हात जोडून सांगते की नका शोध घेऊ माझ्या आईवडिलांचा. पण तरी सुद्धा अर्जुन तिच्या आईवडिलांचा शोध घेणारच आहे, असा काहीतरी नवीन प्रोमो आलाय. तर सायली आता ते स्लॅम बुक का स्क्रॅप बुक काय ते असतं ना, ते भरते, म्हणजे लिहिते आणि म्हणते, अहो तुम्ही पण लिहा ना. आणि दोघेही जण एकमेकांचं न बघता त्यात सगळ्या त्यांच्या आवडीनिवडी लिहितात. सायलीचं लिहिणं झाल्यावरती म्हणते, झालं माझं लिहिणं. अर्जुन म्हणतो, माझं पण लिहिणं झालंय, बघू बघू सायली तू काय लिहिलंयस त्यात. सायली म्हणते, नाही आता नाही वाचायचं तुम्ही काही, आता आपण उगाच वाचत बसलो तर आपल्या गप्पा वाढतील, वेळ जाईल, उशीर होईल ना. हो आधीच उशीर झालाय झोपायला, चला बरं आता झोपूयात. असं म्हणून सायली सगळ्या वस्तू जागेवर ठेवून देते आणि झोपायची तयारी करते. इकडे आता पुढच्या सीन मध्ये सुमन आणि नागराज दाखवलेत प्रेक्षकांनो. सुमन अर्ध्या रात्रीच उठते, तिच्या मनातला प्रश्न तिला स्वस्थ बसू देईना. नागराजच्या फोनवर मेसेजेस येत असतात, त्यामुळे तिला जाग येते आणि आता ती विचार करते की नागराजचा फोन चेक करावा. नागराज गाढ झोपेत असतो, नागराज गाढ झोपलेला असतो. आता ही सुमन त्या नागराजचा फोन चेक करणार तिच्या नवऱ्याचा, तेवढ्यात ती म्हणजे अशी हात लावायला जाते मोबाईलला
आणि नागराजच्या मोबाईलवर महिपतचा फोन येतो. नागराज फोनच्या रिंगमुळे जागा होतो. याला म्हणतात प्रेक्षकांनो योगायोग. आता हा नागराज विचार करायला लागतो, हा महिपत एवढ्या रात्रीचा कशाला फोन करतोय मला? सुमनने पाहिलं तर नसेल ना? आता तेवढ्यात सुमन बाजूला लपली आहे बरं का, म्हणजे ती पटकन दाराच्या बाहेर चालली जाते. त्यामुळे नागराजला सुमनवर शंका येत नाही. आता सुमन आतमध्ये यायचं नाटक करते बरं का. आता नागराज म्हणतो, काय ग सुमन, अगं कुठे गेली होतीस? सुमन म्हणते, अहो पाणी प्यायला गेले होते स्वयंपाकघरात. नागराज मनात विचार करतो, बरं झालं सुमनने पाहिलं नाही महिपतचा फोन आलाय. नशीब ऐन वेळेला या सुमनला तहान लागली. आता सुमनच्या लक्षात आलंय नागराज लबाडी करतोय तिच्यासोबत. सुमन दिसते भोळी, पण सुमन भोळी बिळी नाहीये. नागराज तिला म्हणतो, झोप अगं सुमन, बरीच रात्र झाली आहे. सुमन आता म्हणते, हो झोपते ना. आणि आता नागराज पुन्हा झोपी जातो आणि सुमन तर झोपायचं नाटक करते. पण तिच्या मनामध्ये हा प्रश्न सतावतोय की आपल्या नवऱ्याचे महिपत सोबत का संबंध आहेत. तर इकडे अर्जुनरावांनाही झोप येईना. आता कल्पनाताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याला सायलीच्या मोबाईलवरचा अलाराम जो आहे ना तो बंद करायचा आहे. म्हणून तो रात्रीच उठलाय आणि विचार करतोय सायलीचा फोन कुठे आहे, तिचा अलाराम बंद करायला हवा. आता त्याने ना सायलीचा मोबाईल असा हळूच घेतलाय सायली गाढ झोपेत असताना. पण आता सायलीच्या मोबाईलचा पासवर्ड त्याला माहिती नाहीये. तो विचार करतो, अरे देवा, सायलीच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे? काय असेल बाबा सायलीच्या मोबाईलचा पासवर्ड? आमच्या लग्नाची तारीख असेल का? असा विचार करून त्याने अंदाज पंचे ती लग्नाची तारीख पासवर्ड म्हणून टाकली आहे. आणि त्याचा अंदाज बरोबर लागलाय आणि तो पासवर्ड करेक्ट सक्सेसफुल झालाय आणि तो फोन अनलॉक झाला. त्यामुळे अर्जुन खुश होतो. आणि आता त्याने स्माइल केली आहे छान, मोबाईलचा पासवर्ड अनलॉक झाला म्हणून. आणि तो विचार करतो, सायली आपलं नातं तुझ्यासाठी किती ग महत्वाचं आहे, माझ्यासाठी सुद्धा. म्हणूनच तर हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करतोय, फक्त तुझ्यासाठी सायली. असं म्हणून त्याने तिच्या मोबाईलचा अलाराम ऑफ केला आणि तिच्याकडे बघून छान स्माइल केली. आणि आता पुन्हा त्याने तिचा मोबाईल जागेवर ठेवून दिला. पण आता झोपताना तो तिच्याकडे डोळे भरून बघतो आणि मग झोपी जातो. कारण त्याला उद्या सायली डे साजरा करायचा आहे. सायलीसारखं सकाळीच 5 वाजता त्याला उठून बघायचंय. तर प्रेक्षकांनो, आता फायनली अर्जुन झोपतो सायलीला बघत बघत. अर्जुनच्या म्हणजे ज्या प्रेमाच्या छटा असतात ना चेहऱ्यावरच्या, त्या खूप रिअलिस्टिक वाटतात ना. असो, आता इकडे कल्पनाताई, प्रतापराव आणि विमल पहाटे 6 वाजता उठून बसले. कल्पनाताई आवरून सावरून बसल्यात आणि म्हणतात, पहा ना बाई, मी याला सांगितलं होतं रात्री सायलीचा अलाराम बंद कर, अजून आला नाही पठ्ठ्या, 6 वाजले तरी. प्रतापराव म्हणतात, थांबा, मी जातो वर आणि वर उठवतो अर्जुनला. कल्पनाताई म्हणतात, थांबा, अहो कशाला तुम्ही जाता? लगेच विमल म्हणते, हो ना दादा, अहो सायलीताईंना ना थोडासा जरी आवाज आला तर त्यांची झोप मोडते. त्यावर प्रतापराव म्हणतात, खरंय खरंय, पण मला वाटतं अर्जुन उठेल. अगं सायली डे साजरा करायच्या बाबतीत तो नाही राहणार मागे. तेवढ्यात अर्जुन उठून आलाय. कल्पनाताई म्हणतात, घ्या, उगवला आपला सूर्य. प्रतापराव म्हणतात, बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तो नक्की उठणार. बघा बघा, सायली डे साजरा करायचा म्हणून चक्क 6 वाजता उठले आपले साहेब. अर्जुन फार भारी आणि क्यूट पद्धतीने खाली उतरत येतोय बरं का. त्याने अशा हात मागे केलेत आणि असं मस्त हात मागे करत करत येतोय खाली. प्रतापराव म्हणतात, बायकोचं प्रेम नवऱ्याला काही करायला लावतं बाबा, माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल ना. कोणाचं काय तर. कल्पनाताई त्यांना म्हणतात, अहो तुमचं घोडं मध्ये दामटवू नका, आज आपण सायली डे साजरा करतोय, प्रताप डे नाही. बायका काय पटकन उत्तर देतात ना नवऱ्यांना. असो, आता अर्जुन येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग. प्रतापराव म्हणतात, गुड मॉर्निंग. कल्पनाताई पण म्हणतात, गुड मॉर्निंग. मग अर्जुन म्हणतो, आलो की नाही मम्मा पहाटे पहाटे उठून, बरं सांग काय करायचं आता? कल्पनाताई म्हणतात, ती लिस्ट दे मला, तुझ्याकडची लिस्ट मिळाल्याशिवाय मी प्लॅनिंग कशी करू बाबा? अर्जुन म्हणतो, ममा, डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अर्जुन सुभेदार. ही घे लिस्ट, यामध्ये सगळं आहे. आता हे प्रतापराव म्हणतात, स्क्रॅपबुक? अर्जुन म्हणतो, येस, सायलीची स्क्रॅपबुक. अगं मम्मा, डॅड, ह्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे सायलीच्या आवडीनिवडीबद्दल. सायलीला आपण आता एकापेक्षा एक सरप्राईजेस देऊ शकतो. प्रतापराव म्हणतात, उत्तम, मस्त आयडिया काढलीस रे अर्जुन. बघा माझा मुलगा शोभतो की नाही. पुन्हा प्रतापरावांचं आलं मध्ये मध्ये प्रतापराव. कल्पनाताई डोळे वटारतात आणि म्हणतात, काय तुमचं आता मध्येच आहो. त्यावर आता त्यांनी लगेच या प्रतिमात्याचा आणि या सुमनचा सीन दाखवलाय आणि रविराज सुद्धा आहेत बरं का आजच्या सीनमध्ये. आता हे रविराज हात धरून प्रतिमा आत्याला आणतात तिथे स्वयंपाकघरात आणि म्हणतात, इथे बस बरं प्रतिमा, आणि मी ना आता औषधांच्या बाबतीत कोणावर विसंबून राहणार नाही आणि हायगाई तर मुळीच चालणार नाही. आता त्यांनी स्वतः सगळ्या गोळ्या प्रतिमा आत्याला दिलाय. आता सुमन म्हणते, सॉरी भाऊजी,
गोळ्यांच्या बाबतीत माझ्याकडून पण चूकच झाली ना. त्यावर रविराज म्हणतात, अगं नाही ग सुमन, तू तन्वीचं ऐकून देत होतीस औषधं, त्यात तुझा काय दोष आहे. आता प्रतिमा त्या म्हणतात, मी घेत जाईल बाई यापुढे माझी माझी औषधं. रविराज म्हणतात, अजिबात नाही. हे बघ प्रतिमा, ही जबाबदारी माझी इथे आणि माहेरी सायलीची, बाकी तिसरं कोणीच तुला औषध देणार नाही म्हणजे नाही. आता प्रतिमा त्या औषध घेत असताना नागराज पळत असतो समोरून. सुमन म्हणते, अहो 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 थांबा, कुठे निघालात. आता नागराज चिडून म्हणतो, किती वेळेला सांगितलं सुमन, बाहेर जाताना टोकत जाऊ नको. सुमन म्हणते, अहो नाश्ता तर करा. त्यावर नागराज म्हणतो, मला मित्राकडे जायचंय, मला जायचंय, जरा गडबडीत आहे, चल निघतो. आता सुमन विचार करते, हे नक्की महिपतला भेटायला गेले असणार, मला स्वतः बघून याची खात्री करायला हवी. आता ही पटकन तडकन उठते. रविराज म्हणतात, काय ग सुमन, अगं अचानक कुठे निघाली. सुमन म्हणते, भाऊजी मी मार्केटला जाऊन येते. मग प्रतिमा त्या म्हणतात, अगं सुमन भाज्या आहेत की घरामध्ये. सुमन म्हणते, वहिनी फळं संपली आहेत, मी ती घेऊन येते. प्रतिमा त्या म्हणतात, नाश्ता झाल्यावर जाऊ की आपण दोघी सोबत. सुमन म्हणते, नको नको वहिनी, अहो बाहेर ऊन खूप आहे, तुम्हाला उन्हाचा त्रास झाला तर मी येते, पटकन येते जाऊन. आता रविराजांना आणि प्रतिमा त्याला जरा शंकाच आली आहे सुमनवर, ही अशी कशी तडकाफडकी निघाली. रविराज म्हणतात, काय गो प्रतिमा, हिला अशी काय फळं आणायची घाई झाली सुमनला. प्रतिमा त्या म्हणतात, ही सुमन ना गेल्या काही दिवसांपासून जरा वेगळीच वागते अहो, स्वतःच्याच विचारात असते, तिला काही विचारलं तर दचकते. मला ना सुमन अस्वस्थच वाटते अहो, काय झालं असेल तिला. दोघेही एकमेकांकडे पाहायला लागतात. आता इकडे सायलीबाई अलाराम न झाल्यामुळे 7 वाजता उठल्यात. अर्जुन येतोय आणि म्हणतोय, गुड मॉर्निंग बायको. सायली म्हणते, तुम्ही कसे काय जागे झाले, आणि काय हो 5 वाजून गेले का. अरे बापरे 7 वाजले. सायली आता गडबड तिचा मोबाईल बघते आणि खूप घाबरते आणि आता पटकन म्हणते, अगं बाई असे कसे 7 वाजले, अलार्म कसं काय नाही वाजला. अर्जुन म्हणतो, अगं ठीक आहे बायको, थोड्या वेळ झोपलीस तू एखाद्या दिवशी तर काही बिघडत नाही. सायली म्हणते, बिघडत कसं नाही, अहो सगळ्यांचा चहा राहिलाय, नाश्ता राहिलाय. अर्जुन म्हणतो, अगं विमल आहे ना आपल्या घरात, तू नाही बनवला नाश्ता बायको तर नाश्ता काय बनणार नाही का आपल्या घरात. सायली म्हणते, तुम्हाला काही कळत नाही, आईने जबाबदारी दिली आहे ना मला, सरका बरं बाजूला. सायलीने पटापटा अंथरुणाच्या घड्या घातल्या आणि बहुधा आंघोळीला गेली असावी. आणि अर्जुन आता विचार करतो, काय माझी बायको शांत पण बसत नाही. पण बायको आता पटकन खाली आहे, खूप सारे सरप्राइजेस तुझी वाट बघतायत. आणि प्रेक्षकांनो, आता इथे त्यांनी आजचा एपिसोड संपवलाय. आजचा एपिसोड त्यांनी खूपच लहान दाखवलाय. आता पुढच्या भागात सायलीला तिच्या आवडीनिवडीप्रमाणे सरप्राइजेस मिळाले आहेत, म्हणजे छान गरम गरम चहा आणि फुलं, जागोजागी तिच्या आवडीची फुलं वगैरे ठेवलेली आहेत. सायली म्हणते, अगं बाई आज काही खास आहे का. आता सगळेजण सांगतात, आज आहे सायली डे. आणि आता 3 दिवसापासून आपण प्रोमो बघतोच आहे की अर्जुन सायलीला गजरा मारतोय आणि अस्मिता गडबड सडबड घरी येते. प्रेक्षकांनो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मालिका थोडीशी बोर चालली आहे, टाइमपास वगैरे पण सुरू आहे असं मलाही वाटतंय. पण काय आहे ना, सणासुदीचे सगळेच जण बिझी असतात, त्यामुळे मालिकेमध्ये नवीन असे अपडेट आपल्याला काही बघायला मिळत नाही. त्यातल्या त्यात ते सध्या तरी मालिका चांगलीच दाखवत आहेत असं मला तरी वाटतंय. मला काही असं वेगळं विचित्र काही वाटत नाहीये. स्टेप बाय स्टेप ते रोज रोज एकदम धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असं ते कुठून दाखवतील. असं तर आपल्याही आयुष्यात रोज रोज काही धमाकेदार घडत नाही. कधीतरी असा मस्त पिक पॉइंट येतो ना, तसं मालिकेचं पण आहे. तसं पाहायला गेलं तर थोडंसं सिरियल बोर चालू आहे हे मलाही कळतंय प्रेक्षकांनो. पण बघूयात आता कधी एकदा पिक पॉइंट येतोय आणि छान इंटरेस्ट वाटतोय. आणि तसंही प्रेक्षकांनो, आजकाल प्रेक्षक 7:30 वाजता जरा जास्ती वळलेत ना सुबोधजींच्या मालिकेंकडे. मस्तच दाखवत आहे ती मालिका. मी सुद्धा रोज बघते, पण काही कारणास्तव मला त्या मालिकेचा डायरेक्ट फोटो टाकून रिव्ह्यू देता येत नाही. पण मी प्रयत्न करणार आहे ऑडिओमधनं तुम्हाला त्या मालिकेचा रिव्ह्यू देण्याचा. आणि 15 तारखेची वाट बघतीये. बऱ्याच नवीन नवीन मालिका येणार आहेत 15 तारखेनंतर, त्यामुळे बघूयात कुठली मालिका जास्ती मनोरंजन करते. तर प्रेक्षकांनो, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्या या मालिकेचा रिव्ह्यू आहे का मला नक्की सांगा. मागच्या रविवारी महालक्ष्मी असल्या कारणाने देता आला नाही, पण उद्या जर मालिकेचा एपिसोड असला तर नक्की तुम्हाला. तर मंडळी, उद्या एपिसोड असला तर मला कमेंट करून नक्की सांगा. टेक केअर, भेटूयात तर मग, धन्यवाद.